जो मोर्चा आता 9 तारखेला होणार आहे, या संदर्भात आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व 58 जातींना आवाहन करतो की आपण ताकदीनं आज रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे. कारण शासनानं आपल्याला हे उपवर्गीकरण द्यावं यासाठी, आणि दुसरी गोष्ट, आदरणीय आपले दैवत आमच्या समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला अनुसरून आम्हाला आरक्षणामध्ये अबगड वर्गीकरण द्यावं, एवढंच आवाहन मी सर्वांना करतो आणि सर्व समाजाला एकत्रितपणानं ताकदीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो. मोर्चा जो आहे तो कशा पद्धतीचा मोर्चा असणार, कुठून कुठपर्यंत मोर्चा असणार काय? हा 9 तारखेचा जो मोर्चा आहे हा सकल मातंग समाज म्हणूनच आहे, आणि या मातंग समाजाच्या अंतर्गत ज्या काही माझ्या वेगवेगळ्या समाजातून येणारे घटक आहेत 58 जाती, त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्या मार्फत की हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हा मोर्चाची सुरुवात होणार. तिथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला येणार, तिथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन करून शेवटी आमच्या समाजाचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही पूनम गेटला सभेचं आयोजन केले, तिथे जाणार आहोत. आम्ही आवाहन केले हजारोच्या संख्येने जर समाज ताकदीने उतरला तर लाखोच्या संख्येने जमा होण्याचा, कारण संबंध सोलापूर जिल्हाच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्रमुख वेगवेगळ्या समाजाचे प्रतिष्ठित असतील, प्रमुख युवक असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील, त्यांना सर्वांना एकत्र घेऊन अशा वेगवेगळ्या संख्येने जवळपास हा मोर्चा 15 ते 20 हजार, कमीत कमी 20,000 संख्येनं येण्याचं आव्हान आम्ही सर्वांना करतो एवढी विनंती. खंडर काय सांगाल उपकरणाच्या विरोधात निषेधार्थ मागणी समर्थन मोर्चा करताय 9 तारखेला, कशा पद्धतीचा मोर्चा असणार काय सांगा? मोर्चा न्याय हक्क मागण्यासाठी आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार हक्क तो आम्हाला मिळावा, हा सरळ साधा एकच विषय आहे. याच्यामध्ये या देशामध्ये 1200 अनुसूचित जाती आहेत देशामध्ये. त्यासाठी लोकरी समिती शासनाने, केंद्र शासनाने नेमली. त्यांनी सांगितलं 1200 जातीचं आरक्षण काही जातींनी डंप केलंय, 1200 जातीपर्यंत पोहोचलं नाही. तसंच या राज्यामध्ये जे आयोग नेमले, लवजी वस्ताद आयोग असू द्या, या ठिकाणी अनेक आयोग नेमले. 21 आयोगांनी सांगितलं की हे आरक्षण 3 जातीपर्यंतच डंप आहे, 4थ्या जातीपर्यंत पोहोचलंच नाही. आणि म्हणून आमची मागणी होती, मोर्चे होते की हे आरक्षण मिळावं आम्हाला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला 2024ला एक अत्यंत न्याय असा निकाल दिला या देशाच्या उपेक्षित जनतेसाठी, उपेक्षित समाजासाठी, की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे, ते राज्याला अधिकार आहे त्यांनी करावं. आणि मग त्या पद्धतीनं हरियाणाने केला, पंजाब सरकारने केला, आंध्र सरकारने केला, तेलंगणा सरकारने केला, कर्नाटक सरकारने केला आणि तामिळनाडूने केला. परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, त्या पुरोगामी महाराष्ट्रातच हे आरक्षण अडखळलंय, थांबलंय. का तर इथं आरक्षण ज्यांनी 75 वर्षामध्ये डंप केलं, गिळूकृत केलं, तेच आता पुढे आहे. हे आरक्षण आता आम्ही खाल्लं, हे आम्हीच खाणार, आमचाच अधिकार आहे, हे हा न्याय 59 जातीपर्यंत पोहोचू नये ही त्यांची भूमिका आहे. आणि ह्या भूमिकेला तुम्ही बळी पडू नका, सरकारला आमचं सांगणं आहे. आम्ही बी तितक्याच ताकदीचे आहोत, तितकेच मोठे आहोत आणि तितकेच आम्ही समर्थ आहोत रस्त्यावर येण्यासाठी. आणि म्हणून आमचा हक्क जो आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिला, संविधानाने दिला, तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदर समिती नेमून दिला, त्याची अंमलबजावणी तातडीने शासनाचा GR काढा, एवढंच म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.